यानंतर आपल्यामध्ये उपस्थित परिसंवाद या परिसंवाद स्पर्धेच्या परिसंवादानिमित्त युवा वक्ते श्री वैभवजी निमकर थोडक्यात आपल्यासोबत संवाद साधणार आहे। मी वैभवजींना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। माणूस म्हणून जन्मलोय, माणूस म्हणूनच जगायचे आहे, माणसांच्या हक्कासाठी काही क्षण त्यागायचे आहे। इथे बसलेले सर्व आदरणीय गुरुजन, माणूस म्हणून जन्मलोय, माणूस म्हणूनच जगायचे आहे, माणसांच्या हक्क माणूस म्हणून जन्मलोय, माणूस म्हणूनच जगायचे आहे, माणसांच्या हक्कासाठी काही क्षण त्यागायचे आहे। मित्रांनो, माणूस म्हणून जन्मलोय, माणूस म्हणूनच जगायचे आहे, माणसांच्या हक्कासाठी काही क्षण त्यागायचे आहे। मी ज्ञानवंत जरी नसलो प्रतिभावंतांचा धनी, इथे बसलेला गोरगरिबांच्या झोपटीत माझं दीप उजळायचं आहे, माझं दीप उजळायचं, माझं दीप उजळायचं आहे। आणि खऱ्या अर्थानं 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांमध्ये ज्यांनी स्वराज्य, शिक्षण, आरक्षण आणि संविधान दिलं, त्या मानवतेच्या महापूजरांना, महामानवांना, क्रांतिकारकांना आणि या थोर महापुरुषांना प्रथम तिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, तिवार मानाचा मुजरा। आदरणीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय विचारमंच आणि न्यायनिष्ठक परीक्षकगण, माझ्यासमोर बसलेले सशक्त रक्ताच्या तरुणांना व भविष्यातील सुशिक्षित आणि सुसंस्कृत, सशक्त आणि सुदृढ प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि सर्वात महत्त्वाचं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराज यांच्या पावलावर चालणारे सर्व धडाडीच्या कार्यकर्त्यांना आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या भक्तांना साष्टांग श्री जय गुरुदेव। खऱ्या अर्थानं जेव्हा 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात, आदरणीय गुरुजी ते बसलेले आहेत, मला सांगण्याचं अतिशय दुःख आणि कधीतरी आनंद सुद्धा वाटतो की खऱ्या अर्थानं आज आमचा परिसर किंवा आमचा समाजात कुठे चाललेला आहे हेच आम्हाला समजलं नाही। आज 16वा वर्ष धोक्याचं असं जेव्हा म्हणतं, पण जेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला संस्काराची लटक आणि झटक आमच्यावर येते, तेव्हा विद्यार्थी घडत नसतो तर घडवावा लागतो। आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडवण्याचं काम हे सशक्त, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ करत आहे। आज आमचा समाज विखुरलेला आहे। खऱ्या अर्थानं सांगण्यास आम्हाला एवढंच मला असं वाटतं की आमचीच गाडी, आमचीच वाळीन, आमच्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे आम्हाला खऱ्या अर्थानं काही दिसतच नाही। पण खऱ्या अर्थानं आज आम्हाला जाणून घ्यायचं असेल, मी खऱ्या अर्थाने एक नम्र विनंती सर्वांना करतो की हिंदू समाजातील व्यक्तींनी नक्कीच श्रीरामगीता आणि भगवद्गीता वाचायलाच पाहिजे। मुस्लिम समुदायातील समाजांनी कुराण पवित्र ग्रंथ वाचायलाच पाहिजे। शीखांनी गुरुग्रंथ साहिब वाचायलाच पाहिजे। ख्रिश्चनांनी बायबल वाचायलाच पाहिजे। जैन धर्माची अरितोपंत ग्रंथ हा पवित्र ग्रंथ वाचलाच पाहिजे। बुद्ध धर्मयांनी त्रिपिटक, सुत्तपिटक, बुद्ध धम्म, बुद्ध वंदना आणि मिलिंद प्रश्न वाचायलाच पाहिजे। आणि जर खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन कशासाठी जगायचं हे जर समजलं, मित्रांनो, अरे जीवन कशासाठी जगायचं हे जर समजलं तर कसं जगावं हा प्रश्नच उरत नाही। आणि सर्वांना जीवनाला आकार देऊन साकार जर रूप घडवायचं असेल तर जीवनात आणि जगण्यात एक दिवस राष्ट्रसंतांची ग्रामगीता जरूर वाचलीच पाहिजे, ग्रामगीता जरूर वाचलीच पाहिजे, ग्रामगीता जरूर वाचलीच पाहिजे। हे खऱ्या अर्थानं आज आम्हाला सांगण्याचा उद्देश आहे। आज खऱ्या अर्थानं गुरुजी आम्हाला सांगताना तिथे शोकांतिका वाटतं की जेव्हा आम्ही एका विद्यार्थ्याला विचारतो की बेळा बाटा ताई तू काय करतो, आमचा विद्यार्थी मागून गुरुजी म्हणतो की आय हॅव कम्प्लिटेड माय 10th स्टँडर्ड, आय एम स्टडिंग इन 11th आम्ही आमच्या विद्यार्थ्याला विचारतो की तुझे ग्रुप काय, आमचा विद्यार्थी खूप सुंदर म्हणतो की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ। आणि खऱ्या अर्थानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आचार्य वेरुळकर गुरुजी खूप सुंदर याच्यावर सांगतात की आमचा विद्यार्थी जेव्हा सायन्सला शिकतो तेव्हा मला पी म्हणजे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र शिकवलं जातं, पण हाडाचे तुकडे, रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करणारा वडील पिता बाप का शिकवला जात नाही, हे आजची आमची खरी शोकांतिका आहे। आम्हाला सी म्हणजे फक्त केमिस्ट्री, रसायनशास्त्र शिकवलं जातं, पण खऱ्या अर्थानं करिअर आणि कॅरेक्टर किती महत्वाचं आहे हे आम्हाला काय शिकवलं जात नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुस्लिम यांच्या धर्मग्रंथ कुराणामध्ये पेज नंबर 190 वरून 8वी लाईन आणि 3रा शब्द खूप सुंदर सांगतो की धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया। यहाँ पे बैठे हुए सभी भारत के नौजवानों, अरे धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, जीवन में का चरित्र गया तो जीवन में का सब कुछ गया, जीवन में का सब कुछ गया। आणि खऱ्या अर्थानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आपल्याला सी म्हणजे केमिस्ट्री नव्हे तर करिअर आणि कॅरेक्टर शिकवतो। हे आम्हाला संस्कार वर्ग आम्हाला शिकवतात। आम्हाला याच्या पुढे एम म्हणजे मॅथमॅटिक्स, बीजगणिती
आणि भूमिती, अल्जेब्रा आणि जॉमेट्री शिकवलं जातं. पण त्याच आईनं, त्याच मातेनं आणि त्याच मम्मीनं आम्हाला स्वतःला हाडाचे तुकडे, रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करून 9 महिने 9 दिवस पोटात शिकवलं आणि जगण्याने जगवून शिकवलं. ते मम्मी माता आम्हाला काय शिकवलं जात नाही. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद अभिमान वाटतो की हे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ नव्हे तर वडील पापा आणि करिअर आणि कॅरेक्टर जर कुठे शिकवला जात असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संस्कार वर्गात जोरदार टाळ्या त्या महाराजांच्या संस्कार वर्गासाठी. हे आम्ही शोकांतिका आज काय शिकवलं जात नाही. आज आम्हाला ए म्हणजे ॲपल, बी म्हणजे बॉल, सी म्हणजे कॅट, डी म्हणजे डॉग असं शिकवलं जातं. पण जेव्हा आमचा विद्यार्थी कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, समाजकारण, राजकारण वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, लिंग शिक्षणावर बोलतो तेव्हा आमचा विद्यार्थी राजकारण म्हणतो ए म्हणजे आदर्श घोटाळा, बी म्हणजे बोगस घोटाळा, सी म्हणजे कोळसा घोटाळा आणि डी म्हणजे प्रेस्टम घोटाळा. पण तोच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा धडाडीचा कार्यकर्ता आणि जेव्हा आमचा संस्कार विद्यार्थीतली ताई आणि दादा येतो तर आमचा खूप सुंदर म्हणतो. जेव्हा आमच्या विद्यार्थ्याला विचारतो की ए म्हणजे काय तेव्हा आमचा विद्यार्थी हृदयातून सांगतो की जिथं बोलण्यासाठी शब्द असतात तिथं शब्द निशब्द होतात. मित्रांनो, जिथं शब्द बोलण्यासाठी असतात तिथं शब्द निशब्द होतात. आणि म्हणून बुलंद वक्तृत्वाची मैफिली तोप जिथं शब्दातून अश्रूंची जागा घेतात तेव्हा आमचे विद्यार्थी सांगतात की ए म्हणजे आई साहेब. काय म्हणतात संस्कार वर्गातले विद्यार्थी? ए म्हणजे आई साहेब, बी म्हणजे बाबासाहेब. ए म्हणजे आई साहेब, बी म्हणजे बाबासाहेब, सी म्हणजे काकाट साहेब आणि डी म्हणजे दादासाहेब. आणि जीवनाला आकार नव्हे तर साकार देण्याचं काम फक्त जगात एकमेव करत आहे. जोरदार टाळा त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संस्कार वर्गासाठी. हे आपल्याला काय शिकवलं जात नाही तर ही आपली शोकांतिका आहे. मित्रांनो, आज आमचा विद्यार्थी कुठेही गेला तरी आम्हाला सांगतो की आज आमच्या वडिलांची आम्हाला लाज वाटते. अरे बाबा, लाज त्याची कशाला वाटायची? तर लाज आम्हाला ह्या गोष्टीची वाटायला पाहिजे की आम्ही खोटं बोलतो, आम्ही व्यसन करतो. आज आमच्या खऱ्या अर्थाने एक ताई आणि संकेत दादा खूप सुंदर बोलला की या कोरोना काळात आम्ही कशासाठी जीवन जगायला करतो. एका ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खूप सुंदर म्हणतात, साधू संत जगी सांगून गेले ऐसा कलियुग येईल रे. साधू संत जगी सांगून गेले ऐसा कलियुग येईल रे. विनाश होईल या धरतीचा, या मातीचा, माणूस मानव खाईल रे, माणूस मानव खाईले. आणि खऱ्या अर्थाने या कोरोनाच्या काळात आम्हाला समजलं की जीवन जगणं आणि जगवणं कशासाठी. आणि सर्वांना घमंड आलं होतं की पैसा सर्व काही आहे. पण मित्रांनो, पैसा तुम्हाला सुविधा देते, तुम्हाला सुख देत नाही. आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं श्री संत रोहिदास महाराज सांगतात की राम नाम की लूट है, लूट सके तो लूट. आदरणीय अध्यक्ष महोदय, कि राम नाम की लूट है, लूट सके तो लूट. अंत काल जब पछताएगा जब तुम्हारे प्राण जाएंगे छूट, जब तुम्हारे प्राण जाएंगे छूट. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला कोरोनानं जीवन जगणं आणि जगवणं शिकवलं. हे आम्हाला काय विसरता कामा नये. आज आमच्या विद्यार्थ्यांना टाईमचं बिलकुल भान नाही. आणि जेव्हा आमच्या संस्कार वर्गात आम्हाला शिकवलं जातं तर सन्माननीय वेरुळकर गुरुजी आम्हाला सेकंदापासून तर एका वर्षाचं महत्त्व किती सुंदर सांगते. बघा मित्रांनो, एका वर्षाची जर तुम्हाला किंमत जाणून घ्यायचं असेल तर एका 10वीत इंग्लिशमध्ये एका मार्क्सने नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा किंवा 12वीमध्ये ज्याची ऍडमिशन झाले नाही त्याचं 1 वर्ष गेलं त्याला विचारा एका वर्षाची किंमत काय असते. एका महिन्याची जर तुम्हाला किंमत जाणून घ्यायचं असेल तर माझ्या ताईला, आईला किंवा गर्भवती आमच्या मातेला विचारा की ज्या ताईनं आईनं आमच्या मुलाचा जन्म 9व्या महिन्यात न देता 8व्या महिन्यात दिला आणि 2-3 मिनिटानं ते बाळ शिशु मृत्युमुखी पडला. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला जाणून घ्यायला भेटते की एका महिन्याची किंमत काय असतं. एकाच हप्त्याची जर तुम्हाला किंमत जाणून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की जो साप्ताहिक पेपरचा संपादन करतो आणि एक दिवसाचा हाडाचे तुकडे, रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करून किती महत्वाचं रिलिव्हंट, रिक्वायर्ड आणि इम्पॉर्टंट एडिटोरियल पेज काय असतं, संपादकीय पेज काय असतं आणि सेंटर पेज काय असतं त्याला विचारा एका हप्त्याची किंमत. अरे एका दिवसाची जर तुम्हाला किंमत जाणून घ्यायचं असेल तर विचारा की त्याचे 2 लेकरं, आई वडील जोपर्यंत शेतातून घरी येत नाही तोपर्यंत भुकेच्या व्याकुळेनं आसवलेली आहे. डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहे आणि पोटामध्ये भूक आहे. त्यांना विचारा एका दिवसाची किंमत काय. एका तासाची जर तुम्हाला किंमत जाणून घ्यायचं असेल तर एका प्रियकराची प्रियसीला विचारा आणि एखाद्या प्रियसीचा एका प्रियकराला विचारा की एका तासाची किंमत काय आहे. एका मिनिटाची जर किंमत विचारायची असेल तर अशा व्यक्तीला विचारा की ज्या व्यक्तीचं UPSC मधनं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर त्याचं कास्ट, सेंट्रल कास्ट, नॉन क्रिमिनल डोमिसाइल हे सर्व दस्तावेज घेऊन तो रेल्वे स्टेशन अमरावती आणि चंद्रपूरला पोहोचला आणि जाता क्षणी त्याची अमरावती मुंबई ट्रेन निघून गेली आणि त्याच्या जीवनातल्या कलाटणी बसलं. त्याला विचारा एका मिनिटाची किंमत. एका सेकंदाचं जर तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा एखाद्या आमच्या ताईला किंवा दादाला ज्याचा घात झाला, अपघात झाला, ज्याचा मर्डर झाला आणि तो अपघातामधूनही सुखरूप वाचला
त्याला विचारा एका सेकंदाची किंमत. नाही तुम्हाला एका वर्षाची, नाही एका महिन्याची, नाही एका हप्त्याची, नाही एका दिवसाची, नाही एका तासाची, नाही एका मिनिटाची, नाही एका सेकंदाची, तर सेकंदाच्या 10 भागाचं जर खऱ्या अर्थानं तुम्हाला मूल्यमापन करायचं असेल तर विचारा आमच्या अभिनव बिद्रांना की त्यांना नॅशनल रायफल शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये 500 मीटरमध्ये 1.5 मीटरला त्याची गोळी हुकली आणि भारताचं प्रतिनिधित्व त्यानं जेव्हा सुवर्ण पदकसाठी केलं तर सुवर्ण पदक न येता त्याला कांस्य पदक मिळाला. त्याला विचारा एका सेकंदाची किंमत काय. आणि खऱ्या अर्थानं सेकंदाचं महत्त्व आम्हाला गुरुजींना शिकवलं. जोरदार टाळ्या आचार्य विरुळकर गुरुजींसाठी. हे काय जीवन जगणं आणि जगवणं शिकवते तर खऱ्या अर्थानं आम्हाला वर्धनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आम्हाला शिकवते. हे आम्हाला का सांगितलं जात नाही. आणि म्हणून आमच्या संस्कार वर्गात गुरुजींनी आम्हाला आईस्क्रीम देत असते. विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटतो की लोक आईस्क्रीम का देतात, गुरुजी आम्हाला आईस्क्रीम का देतात. अरे गुरुजी आईस्क्रीम का देतात तर प्रत्येक ताईंना आणि प्रत्येक दादांच्या जीवनाला आकार देऊन साकार रूप घडवणे यासाठी गुरुजी आईस्क्रीम देतात. मग तुम्हाला प्रश्न पडला आईस्क्रीम म्हणजे काय. खूप सुंदर, खूप टेस्टी आहे. आ म्हणजे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आम्हाला गुरुजी देते. ई म्हणजे इच्छाशक्ती, विल पॉवर आम्हाला देते. स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड गुरुजी आम्हाला देतं. क्री म्हणजे क्रियाशीलता, क्रिएटिव्हिटी या आईस्क्रीममधून गुरुजी आम्हाला देतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्शन, व्हिजन आणि मिशन आहे असं खऱ्या अर्थानं ॲम्बिशियस गुरुजी आम्हाला देतं. आणि खऱ्या अर्थानं आईस्क्रीम आम्हाला खूप टेस्टी लागते ते आम्हाला गुरुजी देतात. आणि आमचा विद्यार्थी कुठेही गेला गल्लीपासून दिल्लीपर्यंत तो जीवन जगणं आणि जगवणं विसरू शकत नाही. कारण हे ताकद आमच्या गुरुजींनी ग्रामगीतेतनं आम्हाला दिलेली आहे. त्याच्याही पलीकडे आमचे गुरुजी आम्हाला सांगतात की मी म्हातारा झालो पण वयानं झालो, विचारानं मी कालही तरुण होतो आणि भविष्यातही तरुण राहाल. म्हणून माझ्यासारखा तुम्ही चष्माला होऊ नका, पण माझ्यासारखी घड्याळ निश्चितच राहावा. मग गुरुजींना प्रश्न विचारला की गुरुजी काय हो आईस्क्रीम तुम्ही आम्हाला दिली, खूप टेस्टी लागली, घड्याळ दिली, त्याच्या मागचं कारण काय. गुरुजी खूप सुंदर सांगतात की वॉच या शब्द जीवन जगणं आणि जगणं शिकवते. WATS, वॉच, वॉच युअर वर्ड्स. तुम्ही शब्दांची लांबी किती आहे हे बघू नका, तुमची नम्रता किती आहे हे बघा. वॉच युअर वर्ड्स. ए वॉच युअर ॲटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन तुम्ही नेहमी चेक केला पाहिजे. सी वॉच युअर करिअर अँड कॅरेक्टर. एच वॉच युअर हॉबी अँड हॅबिट्स. आणि खऱ्या अर्थानं WATCH करिअर अँड कॅरेक्टर, एच हॉबी आणि हॅबिट्स आपल्याला जपायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं शंकर बाबा पापडकर एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात, प्रत्येक विद्यार्थी आमचे कोणातरी ब्राह्मणाकडे किंवा कोणातरी ज्योतिषाकडे जातो आणि आमचं भविष्य दाखवतो की सांगा मी कलेक्टर होणार आहे का, सांगा मी SP होणार आहे का, सांगा मी DG होणार आहे का. तेव्हा शंकर बाबा पापडकर एवढं सुंदर म्हणतात की आग तो लग गई इस घर में, अब तो बचा ही क्या है. यहाँ पे बैठे हुए सभी भारत के नौजवानों, अरे आग तो लग गई इस घर में, अब तो बचे ही क्या है, और बच गए तो समझ लो यारो जला ही क्या है. ये सिर्फ नतीजा है मुकद्दर अपना दोस्तों, अरे ये सिर्फ नतीजा है मुकद्दर अपना, वरना हाथों की लकीरों पे लिखा ही क्या है, वरना हाथों की लकीरों पे लिखा ही क्या है. आणि खऱ्या अर्थानं माणसाची माणुसकी कितीपर्यंत जागृत ठेवावं हे आम्हाला ग्रामगीतेतनं आम्हाला शिकवलं जातं. आणि खऱ्या अर्थानं ग्रामगीता किती महत्वाची आहे हे आम्हाला का सांगितलं नाही. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात की पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगे सेना. की बाबा खंजिरी, काय खंजिरीची ताकद होती हो. बाबापाशी होती कोणती गोळी, होती कोणती रायफल, पण एकच खंजिरी असे होते की चिनीला फक्त चिनचिन करून घेतल्यासारखं वाटलं. आज आपली शोकांतिका आणि ही धडाडीची गोष्ट आहे की एका खंजिरीचा आवाज किती मोठा होऊ शकतो. आज आम्हाला सांगण्याचा अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की बाबा जेव्हा आपण एखाद्या अनाथाश्रममध्ये जातो, जेव्हा एका बालक सुधाकर गृहात जातो, तेव्हा सहज तिथल्या दाम्पत्यानं आई वडिलांना सहज विचारतो की आई बाबा तुमचा मुलगा काय करते हो. तेव्हा आई वडील न सांगतात माझा मुलगा कलेक्टर आहे, पण आज त्यांचे आई वडील अनाथाश्रममध्ये आहे. माझा मुलगा SP आहे, आज बालक सुधार गृह आहे. माझा मुलगा IPS आहे, आज आम्ही बालक सुधार गृहात आहे. पण तेच आमचे वेरुळकर गुरुजींना आम्ही एक प्रश्न विचारला की गुरुजी आमचं कसं होईल हो. तेव्हा गुरुजीने एकच उत्तर दिले, जर तुमच्याकडे 2 गोष्टी जर असेल तर तुम्हाला जीवनाचा जगणं आणि आकार दिला. मग गुरुजी नवीन गोष्टी कोणत्या आहे. गुरुजींनी 2च सांगितला, ज्याच्याकडे आचार नसला तर चालेल, पण ज्यांच्या पोटात भूक आणि डोक्यात आग, म्हणजे ज्याच्याकडे एक चांगला विचार आहे आणि ज्याला अध्यात्माची जोड आहे, तो जीवनात कधीच उपाशी नव्हता ना कधीच उपाशी राहणार. ही ताकद विद्यार्थ्यांना ग्रामगीतेची आहे. किती एक सुंदर वाक्य की खऱ्या अर्थानं जेव्हा आपले आई वडील आपल्याला हाडाचे तुकडे, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करून आम्हाला पाठवतात, पण आपण त्यांना नेमकं काय देतो. आणि खऱ्या अर्थानं अध्यात्म एक वेगळी सांगत आहे. आज आम्हाला गुरुजी फक्त सांगतच नव्हे तर मी तुम्हाला काही दाखले देतो की दादा फक्त 5 मिनिट, की आमचं एक घड्याळ असते, घड्याळामध्ये सर्व आमची फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोचे सायन्सचे विद्यार्थी किंवा शिक्षक आम्हाला सांगतात की हे बघा घड्याळ, घड्याळामध्ये 3 काटे,
आम्ही विचारतो कोणता, सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा, याच्या पुढे आमचं काही बोलत नाही. पण जेव्हा आम्ही वेरुळकर गुरुजींकडे जातो, जेव्हा अध्यात्माच्या सांगितीवर जातो, तेव्हा गुरुजी म्हणतात बघा, शिक्षकांनी साकवले हे फक्त 3 काटे असतात, सेकंड काटा, तास काटा आणि मिनिट काटा. पण अध्यात्माचे 3 काटे म्हणजे जीवन जगणं आणि जगवणं असतं. एक म्हणजे इळा नाडी जे डावी साईडची आहे, एक म्हणजे पिंगळा नाडी जे राईट साईडची आहे, आणि एक म्हणजे सुषुम्ना नाडी ते मध्य नाडी. हे खऱ्या अर्थानं आमचे 3 जीवनाचे जगणं आणि जगवण्याचे काटे. हे आपण काय विसरतो? आज जेव्हा गुरुजींना विचारतो की 24/7 वर गुरुजी असं का सांगतात, म्हणजे जेव्हा आम्ही एखाद्या सैनिकांना विचारतो की ड्युटी इज माय लाईफ अँड गन इज माय वाईफ, म्हणजे बा 24 तास 7 घंटे हा का उभा राहतो, तेव्हा गुरुजी आपल्याला सांगतात की हे 7 दिवस नाही, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनी, पण आपल्या आतमधलं जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये 7 चक्राची विल्हेवाट आहे. एक मूलाधार, स्वाधिष्ठान, नाभी, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार, आणि त्या वेगवेगळ्या चक्राचे आपल्याला तसे तसे गुण येत असतात. हे आम्ही काय विसरतो? आणि खऱ्या अर्थानं मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. जेव्हा ग्रामगीता सोडून किंवा एका वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अनुयायी म्हणून जेव्हा आम्ही बाहेर पडतो, तेव्हा एक आमचा तिरंगा पडलेला असतो. गुरुजी तिरंगा पडलेला असल्यानंतर एक तिथं हिंदू नावाचा व्यक्ती जातो आणि आम्हाला म्हणतो की हा तिरंग्यातला जो कलर आहे भगवा, तो आमच्या हिंदूंचा आहे, तो निघून जातो. परत एक मुस्लिम समुदायाचा मुलगा जातो आणि त्याच्यावर एक हिरवा रंग दिसतो. मुस्लिम समाजाचा व्यक्ती म्हणतो की हा हिरवा रंग आमच्या मुस्लिम समुदायाचा आहे. हिंदू पण निघून जातो, मुस्लिम पण निघून जातो. तिथं त्याला एक पांढरा रंग दिसतो. तो ख्रिश्चन म्हणतो की हा तर आमच्या ख्रिश्चनांचा रंग आहे. तो पण निघून जातो. एक अशोक चक्र त्यावर त्याच्यात दिसतो आणि बुद्ध धर्माचा व्यक्ती येतो, तो तर अशोक चक्र आमचा आहे. म्हणजे 18 पगड जाती 12 बलुतेदारांचे लोक हेच म्हणतात, हा माझा, हा माझा, हा माझा तिचं. पण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आचार्य वेळुकर गुरुजीचा एक चला, एक कार्यकर्ता आणि निष्ठावंत शूरवीर प्रामाणिक एक धडाडीटा संसार वर्गाचा एक विद्यार्थी तिथं जातो आणि त्याला तिरंगा पडलेला असतो आणि तो खऱ्या अर्थानं फौजी असतो. त्याला विचारतो तुम्ही हिंदू? तो म्हणतो नाही. तुम्ही मुस्लिम? नाही. शीख? नाही. ईसाई? नाही. बुद्ध? नाही. जैन? नाही. अरे मग तो माणूस आहे की दगड आहे? तेव्हा त्याचं अतिशय उत्तर सुंदर म्हणतात की ना मी कोणा जातीचा ना धर्माचा, फक्त माझी जी चारोळी आहे त्याच्यात माझा गुणधर्म लपलेला आहे. आणि ते चारोळी मला गुरुजी अतिशय सांगण्यास आनंद वाटतो की भगवान को प्यारा है, हर अल्लाह को प्यारा है. यहाँ पे बैठे सभी भारत के नौजवानों कि भगवान को प्यारा है, हरा अल्लाह को प्यारा है, सफेद ईसाई को प्यारा है, नीला रंग तथागत गौतम बुद्ध जी को प्यारा है. ये 3 और 4 रंग से भी जाता भारत की आन बान शान, ये भारत का तिरंगा हमारा है, भारत का तिरंगा हमारा है, भारत का तिरंगा हमारा है. हे फक्त बीज आणि बाळकडू फक्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांमधूनच आम्हाला शिकवलं जातं. जाता जाता एक फक्त मला गोष्ट आठवते की संस्कार वर्गांनी आम्हाला काय दिलं आणि काय नाही दिलं, यापेक्षा काय दिलं ते कमीच आहे. कारण की एका ठिकाणी गुरुजींना सहज विचारलं की गुरुजी, गुरुदेवांना आम्ही काय मागितलं पाहिजे आणि कोणची आमची पात्रता असायला पाहिजे की जी गुरुदेव आम्हाला देईल. तेव्हा गुरुजींचं एक वाक्य हृदयस्पर्श झालं. त्या वाक्यामध्ये खऱ्या अर्थानं चंद्राची शीतलता आणि सूर्याची प्रखरता होती. गुरुजी म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कधीच काही मागू नका. गुरुजी म्हणतात की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कधीच काही मागू नका, कारण की राष्ट्रसंत तुम्हाला कधीच कमी काही देत नाही, त्यामुळे जास्त काही मागूच नका. काय उत्तर होतो हे खऱ्या अर्थानं उत्तर आम्हाला समजलं पाहिजे. एका ठिकाणी कुलगुरू पदासाठी बोलवलं होतं. कुलगुरू पदासाठी बोलवलं असताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर माशलेकर, डॉक्टर रघुनाथ आणि आनंद आणि प्रत्येक प्रश्न विचारत होते. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखा गुरुजी त्यांना प्रश्न विचारला होता की बेटा तुझे आई वडील काय करतो रे? तेव्हा विद्यार्थी सांगायचा माझे आई वडील अनाथाश्रम मध्ये आहे. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, असे 100 वेळा गुरुजी येऊन गेले, पण एकही विद्यार्थी APJ अब्दुल कलामने सिलेक्ट केलेला नाही. मग तेव्हा प्रश्न पडला रघुनाथ माशलेकर, आनंद, डॉक्टर विजय भट्टर आणि माशलेकरांना की पद कशासाठी? तर चान्सलर ऑफ द युनिव्हर्सिटी, जो युनिव्हर्सिटीचा गुरु आहे, जो युनिव्हर्सिटीचा बॉस आहे, त्या चान्सलर पदासाठी. आणि तुम्ही एकच प्रश्न घेऊन बसले म्हणे APJ अब्दुल कलाम की तुझे आई वडील काय करतात? जेव्हा आमच्या APJ अब्दुल कलामने उत्तर दिलं ते आम्हाला खऱ्या अर्थानं संस्कार वर्गानेच शिकवलं, याचं मला आनंद, अभिमान आणि स्वाभिमान आहे. तेव्हा APJ अब्दुल कलाम विचारते, जेव्हा विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी विचारलं जातं तर विद्यार्थी सांगतात की माझ्याकडे घर नाही, माझ्याकडे शेती नाही, आणि आज मी कलेक्टर आहे, आज मी इंजिनियर आहे, आज मी डॉक्टर आहे, आज मी चान्सलर आहे. पण जेव्हा त्यांचा पाठीमागचा काळ विचारतो की बाबा तू कलेक्टर आहे, गलेलट्ट पद, पैसा, प्रतिष्ठा तुझ्याकडे आहे, पण तुझे आई वडील कुठे आहेत तुला जेव्हा त्यांनी जन्म दिला? तेव्हा कोणाचे आई वडील अनाथाश्रममध्ये आहे, कोणाचे बालक सुधार गृहाचे आहे, कोणी कुठे आहे, कोणी कुठे आहे. पण जेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतात की आपली पद आहे
कुलगुरू पदासाठी जो व्यक्ती स्वतःच्या हाडाचे तुकडे रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केलेला जन्मदात्या बापालाच लात मारू शकते, जन्मदात्या बापाला जगून आणि जगवणं शिकू शकत नाही, आणि तो जर व्यक्ती या कुलगुरू झाला तर हा विद्यापीठ काय चालवू शकतो, हे विद्यापीठ काय चालवू शकतो. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घर नव्हे तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि मातीपासून तर राष्ट्रपती पदापर्यंत जीवन जगणं आणि जगवणं जर शिकवलं असेल तर वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सर्वांचं मी अभिनंदन करतो. जाता जाता मी एवढंच इच्छा सांगू इच्छितो, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची दृष्टी असेल तर क्षितिजही नक्की गाठता येतं. मित्रांनो, अरे क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची दृष्टी असेल तर क्षितिजही नक्की गाठता येतं. इथे बसलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यात, धडाडीच्या कार्यकर्त्यात आणि आमच्या ताई यांना दादांच्या रक्तात जर धमक असेल तर MPSC काय UPSC काय अख्खं जगही जिंकता येतं, अख्खं जगही जिंकता येतं, अख्खं जगही जिंकता येतं. धन्यवाद. सप्रेम. जय गुरुदेव. खूप छान दादा, अत्यंत प्रभावी असे विचार दादांनी आपल्यासमोर मांडलेत. वैभवभाऊ निमकर हे भातुकली जिल्हा अमरावती येथील रहिवासी असून आचार्य श्री वेरुळकर गुरुजी यांच्या शिबिरात घडलेले विद्यार्थी आहेत. ते आता मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करत आहे. NCCमध्ये गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा, राज्य तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते 2018-19मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रकारे कॅरियरची पाऊलवाटा येथे ते काउन्सिलिंगसुद्धा करतात. धन्यवाद दादा.